आजची आपली डिश आहे ही लाल भोपळ्याची भाजी। बघा दिसायला तर भरपूर सुंदर दिसते। तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच सगळं तुम्ही बघणार आहात, लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची आहे। तर त्यासाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत आणि किती अमाउंटमध्ये घेतलेले आहेत इन्ग्रेडियंट्स, ह्या सर्व गोष्टी आपण सांगणार आहोत। आणि भरपूर कमी वेळात ही भाजी बनते। टिफिनसाठी तर एक चांगलंच ऑप्शन आहे। सकाळी उठून 5 मिनिटात ही भाजी बनते, 5 ते 10 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते। आणि ही भाजी कशी बनते हे तुम्हाला दाखवतो। स्टे ट्यून ऑन दिस व्हिडिओ। तर भेटू। तर नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आहे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपल्या समोर आपण बघत आहात हा आहे लाल भोपळा। भरपूर ठिकाणी डांगर म्हणून पण ओळखलं जातं, तर आम्ही तर याला लाल भोपळा म्हणतो। तर तुम्हाला माहिती आहे याची भाजी भरपूर स्वादिष्ट होते। तर आज आम्ही ह्याच आजच्या व्हिडिओमध्ये लाल भोपळा कसा बनवायचा याची तुम्हाला भाजी शिकवणार आहोत, दाखवणार आहोत बेसिकली। तर किचनमध्ये काहीतरी चटपटीत आणि तरी सोपं बनवायचं आहे, तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे। आज आपण पाहणार आहोत एक झटपट होणारी पण चवीला अप्रतिम अशी लाल भोपळ्याची भाजी, जे की आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो। तर ही भाजी तुमच्या जेवणाला एक वेगळीच चव देईल। तर चला मग कसा हा लाल भोपळा बनवायचा आहे ते आपण बघूया। तर लाल भोपळ्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य आहे ते आहे 1 चम्मच मीठ, 1 चम्मच हळद, आपण घेतलेला आहे 1 ते 1.5 चम्मच जिरे आणि अर्धा चमचा राई, त्याच्यानंतर आहे हिरवी मिरची आणि हे आहे लसूण। तर हे मसाले आपल्याला आपल्या लाल भोपळ्यामध्ये टाकायचे आहेत। आणि आता ह्याच्यामध्ये आपण ॲडिशन मसाले पण म्हणजे ॲडिशन टाकणार आहोत। कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही धनिया पावडर घेतलेली आहे। हे 3 नवीन इन्ग्रेडियंट्स ॲड झालेले आहेत। आणि ही धनिया पावडर घेतलेली आहे 2 चमचे। आता आपण मिरची आणि लसणाची एक पेस्ट करून घेणार आहोत। इथे आपण हा भोपळा चांगलासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे आपण घेतलेले आहे लसूण आणि मिरची, हिरवी मिरची जी आहे आणि थोडे जिरे ऍड केलेले आहेत, त्याची पेस्ट आहे। तर आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ऍड केलेला आहे मोहरी आणि जिरे आणि कढीपत्ता। तर हा आपण ऑलरेडी तडका देऊन घेतलेला आहे। आता याच्यामध्ये काय हिरवी मिरची टाकणार आहे ना, हिरवी मिरचीची पेस्ट आपण जी केलेली, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट। आपण कढईमध्ये मीठ टाकणार आहोत। मीठ घेतलेलं आहे टेस्टनुसार। ही धने पावडर घेतलेली आहे 2 चमचे। ही 1 चमचा हळद पावडर घेतलेली आहे। एकदम असं मिक्स करून घ्यायचं। असा भन्नाट वास आलेला आहे, मस्त वास सुटलेला आहे मसाल्यांचा। झालं। आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भोपळा, लाल भोपळा टाकणार आहोत। हा, ह्याला दुसरं नाव म्हणजे असं आहे की याला डांगर पण म्हणतात। याचा कलर मला भरपूर आवडतो, सुंदर कलर आहे। आता हे तुम्हाला माहितीच असेल, हे ह्याच्यामध्ये पण जातात, सांबर मध्ये पण जातात ह्या भाज्या आणि याच्या पुऱ्या पण बनवतात। तर त्यांची एक रेसिपी आपण बनवू। पण आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं, परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये। हा, हे चांगलं आता असं परतून घेतलं मसाल्यामध्ये। याच्यामध्ये पाणी येणार आहे, ओके, ह्याला आपोआप पाणी सुटतं। फक्त आपण ह्याला झाकण 10 ते 15 मिनिटं झाकण लावून ठेवून देऊया। मसाल्याने तर वास भरपूर सुंदर आलेला आहे। असं परतून घ्यायचं चांगलं। आता ह्याला थोडं पाणी सुटणार आहे। ओके, आता हे फक्त आपण कव्हर करून घ्यायचंय पातीला। ही कढई फक्त कव्हर करून घ्यायची आणि 10-15 मिनिटं असंच ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो काय आपली डिश झाली। वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। भोपळ्याची क्वांटिटी काय होती, डबल होती। आता एकदम अर्धा झालेला आहे भोपळा, कारण की त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं, वाव किती सुंदर झालेला आहे आपला भोपळा।
किती भरलेला होता आपलं कढई आणि अर्धी झालेली आहे, कारण की याच्यातलं जे पाणी आहे ते बाष्प झालेलं आहे, इव्हॅपोरेट झालेलं आहे पाणी. आणि तरी त्याच पाण्यामध्ये आपण भोपळा शिजवलेला आहे, तर ॲडिशनल पाणी टाकायची काही गरज नसते. आणि वास तर एवढा सुंदर आलेला आहे. तुम्ही ही डिश भाकरी बरोबर एकदम मस्त लागते, चपाती बरोबर खाऊ शकता आणि लंचसाठी तर परफेक्ट डिश आहे. तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, टिफिनसाठी पण तुम्ही पॅक करू शकता ही डिश. आता आपण हिला अजून झाले 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे, राईट? अजून हिला 5 मिनिटं ठेवणार आहोत आपण आणि मग सर्व करून घेणार आहोत ही डिश. ही आपली डिश जी आहे लाल भोपळ्याची, मस्त अशी लज्जतदार दिसते, टेस्टी दिसते. आणि टेस्टला तर मी खाऊन बघितली आहे, टेस्टला एकदम सुपर झालेली आहे. तर मी मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बरोबर खाणार आहे. आणि दुपारचा टाइम आहे, तुम्ही पण लंचमध्ये ही डिश बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये सोडा. आणि येस, आतापर्यंतचा रिस्पॉन्स व्हिडिओजवरती भरपूर चांगला येतो आणि व्ह्यूज वाढलेले आहेत. तर असंच चॅनलला लाईक करा आणि तुमचे कमेंट्स करत जा, सबस्क्राईब करा. इट्स अ रिक्वेस्ट टू यू ऑल, कारण की सबस्क्राईब लाईकला पैसे लागत नाही, तर हे फ्री असतं. तर ऑब्विसली तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्ही व्हिडिओ टाकायची प्रयत्न करत जाऊ. प्रत्येक दिवशी व्हिडिओ येणार आहेत आणि अशा नवीन नवीन भाज्यांसोबत भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. वन्स अगेन डू लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर मुंबईकर चॅनल आणि थँक्यू. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.